मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी सुट्टीविषयी बोललो होतो. ईट अँड एन्जॉय अँड बी न्यू फिट. ॲक्च्युली आता सुट्टी निम्म्याहून अधिक होऊन गेलेली आहे आणि आपण ते एन्जॉय केलेलीच असेल आणि अजूनही एन्जॉय करणार आहात पुढचे एक 15-20 दिवस. की सुट्टीचं फुल एन्जॉयमेंट हे खाण्यापिण्यातून मौज मजा ॲज वेल ॲज एक्सरसाइज. तर आता महत्त्वाचं असं आहे की एक 15-20 दिवसांनी किंवा महिनाभरात आपलं रुटीन सुरू होतं आहे. हे जास्त करून मी मुलांच्या दृष्टीने बोलत आहे आणि मुलांबरोबर त्यांचे पेरेंट्स देखील त्याच्यामध्ये जागृत व्हावे या दृष्टीने मी थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खाण्यापिण्याबरोबर एक एक्सरसाइजिंग वेगवेगळे एक्सरसाइज शिकून घ्या आणि आपल्याला फिट कसं राहाल या दृष्टीने थोडक्यात बोललो होतो. आता ह्याच्या पुढे जाऊन मी आता असं म्हणेन की जसं आपली सुट्टी संपत आलेली आहे आणि खाऊन पिऊन मौज मजा करून आपल्याला डेफिनेटली 1-2 किलोज किंवा काही लोकांचे 4-5 किलोज देखील वजन वाढलेलं असेल. वजन वाढले ह्याचा अर्थ अनफिट झालं आहे असं नाही आहे. आणि ते फिटनेस मिळवण्यासाठी आणि अख्खं पुढचं वर्ष विशेषतः मुलांच्या दृष्टीने त्यांनी फिट राहावं ह्याच्या दृष्टीने त्यांनी जरूर वेगवेगळे एक्सरसाइज करावेत. आता एक थोडक्यात आपल्याला एक कॅलरी तर आपण जाणता, तर प्रत्येक कॅलरी ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट येते. खाण्यापिण्यातनं ॲज वेल ॲज आपण जे एक्सपेंडिचर करतो व्यायामातनं त्यात कॅलरीचाच हिशोब केला जातो. जेव्हा आपण 1 किलो वजन आपलं वाढतं तर ते जिरवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला जवळपास 7,500 कॅलरीज कमी करावे लागतात किंवा खर्च करावे लागतात. तेव्हा कुठले आपलं 1 किलो वजन कमी होईल. तर हे कशा पद्धतीने करू शकतो? कधीही एक्सेस करू नये किंवा क्रॅश डायटिंग करू नये, पण ॲट द सेम टाईम त्याला एक टेक्निक आहे आणि ह्याच्याविषयीच मी आपल्याशी इथून पुढे बोलत राहणार आहे. ज्यावेळेला आपण या कॅलरीज कमी करतो त्यावेळेला थोडं खाण्यापिण्यातनं ॲज वेल ॲज एक्सरसाइजमधनं या कॅलरीज कशा आहे थोडक्यात मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो की रोजचे समजा तुम्ही एक 100 किंवा 200 कॅलरीज कमी केल्यात आणि साधारण आठवड्यातून 3 दिवस जरी ते कमी केल्यात आणि राहिलेले दिवस तुम्ही नॉर्मल ठेवल्यात ॲज वेल ॲज तुम्ही 100 किंवा 200 कॅलरीज एक्स्ट्रा जिरवल्यात व्यायामाच्या थ्रू, तरीसुद्धा हे गणित आपल्याला साधता येणार आहे. साधारण महिन्याच्या एंडपर्यंत आपण 1 किलो तर डेफिनेटली कमी करू शकतो. एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर साधारण अर्धा तास वॉकिंग करण्याने साधारण 50 किलोच्या व्यक्तीला जवळपास एक 200 ते 250 कॅलरीज खर्च होतात. तर ह्याचा हिशोब ॲज वेल ॲज खाण्यापिण्याच्या याच्यातनं जो हिशोब आहे तो जर आपण जमवला तर आपलं वजन डेफिनेटली कमी होणार आहे. तर वजन कमी करण्यामागे एवढाच उद्देश आहे की आपण फिट राहावं आणि फिट राहण्याचा उद्देश असा आहे की आपल्या सगळ्या डेली ॲक्टिव्हिटीज आपण अतिशय चांगल्या प्रकारे करता याव्यात आणि आपण मेटाबॉलिकली किंवा फिजिकली फिट राहावं हाच माझा उद्देश आहे. आणि मी क्रमशः पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्याविषयी सविस्तर येणार आहोत. ॲज वेल ॲज कधीकधी माझ्याबरोबर माझा मुलगा फिजिशियन किंवा आमचे न्यूट्रिशनिस्ट मॅडम असतील आपल्याला पुढचे सल्ले देण्याच्या दृष्टीने. थँक्यू.